हाय गाईज व्हॉट्सअप. माझं नाव निशांत साळवे आणि मी एक नवीन सिरीज चालू केली आहे ब्लॉग्सची, बेरोजगार के साथ ब्लॉग्स. आय नो एक दिवसाचा अजून एक मिस झालेला आहे संडेचा, कारण की मला बिलकुल बरं नव्हतं आणि मी काहीच हालतमध्ये नव्हतो ब्लॉग करण्याच्या. बट इट्स ओके, आज मी करतो आहे. टुडे इज म्हणजे आता मंडे सुरू झालेलं आहे. रात्रीचे 3 वाजता आहेत आणि गेस करा मी काय करायला आलेलो आहे. आय एम हिअर फॉर गणपती बाप्पा सिलेक्शन गायज. इकडे माझे मित्र आहेत, त्याच्या घरी गणपती असतो, तर आम्ही त्या गणपती सिलेक्शनसाठी आलेलो आहे. बघू शकता फुल बापरे. आता म्हणजे मूर्ती सिलेक्शनमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे खूप टाईम लागतो आणि किती 2 वीक्स बाकी आहेत फक्त गणपतीसाठी. तर खूप स्ट्रेसमध्ये आम्ही, कारण की याला फक्त 21 इंचाचीच गणपतीची मूर्ती हवी आहे आणि तेवढीच हवी आहे त्याला, आणि ते सुद्धा बालगणेशच्या याच्यामध्ये. तर फुल स्ट्रेसमध्ये आम्ही, कारण की कुठेच भेटत नाही आहे. जिथे भेटत आहे तिथे बुक झालेलं आहे ऑलरेडी आणि पूर्ण एकदम. आणि कसं झालेलं आहे की आता बिल्डिंगमध्ये पण आमच्या 5 दिवसाचा गणपती बसतो आणि त्याच्या घरी दीड दिवसाचा असतो. तर आता मी दोघं मॅनेजिंग कमिटीमध्ये, दोघांच्या याच्यामध्ये, की इकडे पण 1.5 दिवस राहायचं आहे, 5 दिवस खालती पण आहे. फुल एकदम स्ट्रेसमध्ये. बापरे एवढा स्ट्रेस आलेला आहे ना मला, काय सांगू. एवढा स्ट्रेस मला म्हणजे जेव्हा काम करायचं तेव्हा कामाचा पण नव्हता जेवढा आत्ता आला आहे मला स्ट्रेस. इट्स ओके, नथिंग कॅन बी डन. आता बघू थोडं. आता पहिल्या पंडालात आलो आहे, आता अजून पण जाऊ पुढे. दाखवत राहील मी तुम्हाला कुठे कुठे जातो आहे मी. हे बघा क्यूट मूर्ती आहे, छोट्या मस्त क्यूट मूर्ती आहे. बघू आता नेक्स्ट कुठे जातो आहे आम्ही, कोणतं पंडाल आहे ते पण दाखवेल मी. आम्ही अजून एक जागेवरती आलो आहे गणपती बघायला. म्हणजे आजची रात्र तर मला खूप लांब वाटते, खूप मोठी आहे. इकडे पण आहे बघा मूर्ती सिलेक्शन चालू आहे, म्हणजे अजून पण चालूच आहे सिलेक्शन. पण लेट्स सी. आता हे पंडाल झाल्यानंतर एक्झॅक्टली समोर पण एक पंडाल आहे, तिकडे पण जायचं आहे मूर्ती बघायला, कारण की 21 इंचाची एक्झॅक्ट मूर्ती पाहिजे. लेट्स सी आपल्याला भेटते का ती सेम बालगणपती नाही भेटले तरी चालतील, बट साईज आणि हाईट वगैरे ती सेम असली पाहिजे. लेट्स सी. आता चालत चाललो आहे, रस्ता क्रॉस करतो आहे. हे थांब ना. अरे चाल ना, रिक्षा लांब आहे खूप. दुसरा गणपती बघायला चालला. सेफ्टी आहे की नाही भाई? सेफ्टी तू कधी करताना सेफ्टी यूज केली आहे का? ती रस्ता क्रॉस करताना सेफ्टी बघते. अजून एक पंडालात चाललो आहे आम्ही, बघू तिकडे काय भेटतं का. लेट्स सी. आता आम्ही फिरून सारून सगळं करून गणपती बघून सगळं झालं आहे. म्हणजे अजून पण सिलेक्शन तर नाही झालेलं आहे, बट स्टील वी आर बॅक. घरी पोचलो आहे, तर घरी जाणार आणि झोपणार. व्हॉट इज अप पब्लिक, कशात? आता जस्ट जिमवरतून आलेलो आहे. गुड आफ्टरनून झालेली आपली. आज पण लेट उठलो, कारण की काल म्हणजे सकाळपर्यंत गणपती सिलेक्शन करत होतो. मी जस्ट जिमवरतून घरी आलेलो आहे. 1-1.5 हफ्त्यानंतर जिमला गेलो आहे. पण इट्स ओके. आता बघू घरी जाऊन काय करू आहे. आंघोळ झालेली आहे, घरी पोचलेलो आहे. जस्ट नाही, आंघोळ वगैरे झालेली आहे. आता काय करायला पाहिजे. आज ॲक्च्युली खूप दिवसानंतर जिमला गेलो ना, थोडं फ्रेश वाटतं आहे, तरी बरं वाटतं आहे. दात थोडा दुखतो आहे. आज संध्याकाळी डेंटिस्टकडे पण जायचं आहे. लेट्स सी, मग समजेल की कधी सर्जरी होते, कारण की गणपती येत आहेत. तर त्याच्या पहिले विचार चालला आहे की त्याच्या पहिलेच 1 वीकच्या पहिलेच करून घ्यायची सर्जरी, म्हणजे या वीकमध्ये मोस्टली एंडपर्यंत करून घ्यायची, कारण की मग गणपतीच्या टायमामध्ये तर नाहीच होणार. कारण की मी म्हणजे माझ्या फ्रेंडच्या घरी असतो गणपती 1.5 दिवसाचा, तिथे पण असावं लागतं मला फुल टाईम. आणि आता अजून एक जबाबदारी आलेली आहे की 5 दिवसाचा गणपती बिल्डिंगमध्ये आहे. खूप पहिले 5 दिवसाचा असायचा, पण कोविडच्या नंतर 1.5 दिवस केला, कारण की मोस्टली सगळ्यांच्या घरी गणपती असतात आणि सगळे बिझी असतात आपल्या याच्यामध्ये. मग खालती कोणाला लक्ष देता येत नाही. बट ह्यावेळेस एक म्हणजे एक बोलतात ना
एक मंडळ बनलेलं आहे बिल्डिंगचं, त्याच्यामध्ये फक्त यंगस्टर लोक आहेत सगळे, तर ते लोक सगळं अरेंज वगैरे करणार आहे. त्याच्यामध्ये मी पण आहे आणि माझे फ्रेंड्स पण आहेत बाकीचे. तर बघायचं आता कसं होतं ते, कारण की तिथे पूर्ण 5 दिवस द्यावे लागतील. तर मी हे सर्जरी वगैरे दाताचं तर काहीच नाही करू शकणार त्या टायमामध्ये. आणि त्या टायमामध्ये तर मोस्टली सगळ्यांना पण माहिती आहे की इकडे जा तिकडे जा, फुल 5 days पॅक असतात लोकं. तर माहिती नाही होणार की नाही, म्हणून मी ट्राय करतो आहे की आत्ताच या वीकमध्ये किंवा नेक्स्ट वीकच्या स्टार्टपर्यंत करून टाकायचं. कारण की बघा आता मोस्टली माझा एक मित्र आहे ज्याच्याबरोबर मी काल गणपती बघायला गेलेलो, तो हर वर्षी लालबागला जातो. तर म्हणजे मी त्याच्याबरोबर 2दा गेलो आहे. 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट असेल ही, म्हणजे 2दा गेलो आहे मी त्याच्याबरोबर. जर यावर्षी त्यांनी मला सांगितलं की चालायचं आहे तर मग यावर्षी पण जावं लागेल. बट लेट्स सी काय होतं ते. कारण की जेव्हा मी गेलेलो लालबागला, मी अक्षरशः रात्री मी अराऊंड 2:30ला पोचलेलो आणि माझं दर्शन झालेलं सकाळी 10 वाजता. एवढी डेंजरस लाईन, बाप रे, पाऊस पण एकतर खतरनाक होता. आता बसलेलो आहे, टाईमपास करतो आहे. आता काहीतरी म्हणजे आता थोडंफार कॉन्टेंट लिहिल. या वीकमध्ये पण रील्स वगैरे पोस्ट करायचे. आज तर मंडेच आहे, लेट्स सी 1-2 रील तर पोस्ट करावे लागतील, ते पण लिहायचे, कॉन्टेंट लिहायचं आहे. मग त्याच्यानंतर माझ्यावरती ही जबाबदारी आहे की मला म्हणजे 5 दिवसाच्या गणपतीमध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज करू शकतो आपण लहान मुलांसाठी किंवा बाकी लोकांसाठी, काय ॲक्टिव्हिटीज करू शकतो ते सगळं मला लिहून काढायचं आहे, बघायचं आहे, त्याच्यामध्ये शॉर्टलिस्ट करायचं आहे. एक ग्रुप बनवला आहे, त्याच्यावरती टाकायचं आहे की बघा बाबा की काय करू शकतो आपण याच्यामधून. अप्रुव्हल वगैरे सगळं मग बघावं लागेल, ते पण करायचं आहे. आणि आता आय मीटिंग ॲपल अँड श्रावी म्हणजे माझी बहीण, तिने तिच्या स्कूलमधून समोसा आणला आहे. ती मला बोलत होती तिच्या स्कूलचा समोसा खूप चांगला आहे, तर मी तिला बोललो मग आण गपचूप. मग तिने आणला आहे आज समोसा आणि फ्रूट्स. बघताय डाएट, बघताय तुम्ही माझं जिमच्या नंतरचं, समोसा आणि फ्रूट. वाव. आता काय नाही, आता खाणार, लिहिणार, बस एवढंच. अजून काय लाईफमध्ये आहे तर नाही माझ्या इंटरेस्टिंग काय नाही असं, म्हणजे डेलीवालं आहे माझं असं. इंटरेस्टिंग तर काहीच नाही, पण लेट्स सी, कधी ना कधी तर लाईफ इंटरेस्टिंग होईलच. होप फॉर द गुड. आणि हा व्लॉग मी आज इथेच संपवतो. आज रात्री पण मी वाटतं जाईल गणपती बघायला अजून पण, तर ते पण मी दाखवेल मी कुठे कुठे गेलो आहे. आज तर आम्ही आमच्या म्हणजे लोकॅलिटीमध्येच, म्हणजे मी जिथं राहतो तिथं आसपासच गेलेलो सगळीकडे. आज रात्री मोस्टली थोडं अजून लांब जाऊ, हळूहळू जशी मूर्ती हवी तशी भेटल्यानंतरच सिलेक्शन होणार आहे. आणि लिटरली आता किती 2 वीक बाकी आहे. आता परत एक लॉंग विकेंड येणार आहे, त्याच्यामध्ये पण सगळे बिझी असतील. तर त्याच्या पहिले सगळं म्हणजे रेडी करून टाकायचं आहे. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू गाईज.